शेतमालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतीमध्ये नेहमी नुकसान होतं आणि शेतकरी त्यामुळे कधीच सुधरत नाही. जर मित्रांनो असं जर तुमचं मत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी या व्हिडिओमधून शेतकऱ्याला करोडपती बनू शकणाऱ्या 3 व्यवसायाच्या आयडिया मी तुम्हाला इथे देणार आहे. मित्रांनो, ह्या आयडिया अशा आहेत की कोणताही शेतकरी त्याच्याकडे कितीही कमी जागा असू द्या, कितीही कमी पाण्याची परिस्थिती असू द्या, कशी असू द्या, तर तो या 3 व्यवसायापैकी कुठलाही एक जरी व्यवसाय केला तर गॅरंटेड अगदी कमी कालावधीत तो करोडपती झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेती संबंधित असे 3 व्यवसाय सांगणार आहे की त्यापैकी एका व्यवसायाचं उत्पादन इतकं जबरदस्त आहे की त्याला बाजारात 35,000 रुपये किलोचा भाव मिळतो. दुसरा त्याच्यामधला व्यवसाय असा आहे की त्याच्या 20 मिली उत्पादनासाठी त्याला कोणतंही गिराईक 400 रुपये द्यायला तयार होतं. आणि यातला तिसरा आणि शेवटचा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये 500 ते 600 रुपयाचा भाव किलो मागे तुम्हाला भेटत असतो. भारत सरकार सुद्धा वेगवेगळ्या मंत्रालयांच्या मार्फत तुम्हाला हे जर व्यवसाय केले तर 30% 75% सबसिडी गव्हर्नमेंटच्या मार्फत मिळते. त्याचबरोबर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं फ्रीमध्ये ट्रेनिंग सुद्धा मिळतं. त्याचबरोबर व्यवसाय करत असताना जर अडचणी आल्या तर सरकारच्या काही डिपार्टमेंट मार्फत तुम्हाला पूर्णतः मदतीचा हात सुद्धा देण्यात येत असतो. पूर्णतः गव्हर्नमेंटकडून प्रोत्साहन असलेला व्यवसाय आहे. त्याचबरोबर हा जो व्यवसाय जर तुम्ही केला तर याचा माल तुम्ही रिटेल मार्केटमध्ये, होलसेलमध्ये, ऑनलाईन, एक्सपोर्ट कुठेही विकू शकता. याची डिमांड इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला याची मार्केटिंग सुद्धा करायची गरज येणार नाही. तर इतकं जबरदस्त हे व्यवसाय आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकणारा हा व्हिडिओ होणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर किसान हेल्पलाईन या शेतकऱ्याला नवनवीन आयडिया देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. शेतकऱ्याला अगदी कमी कालावधीत मालामाल करू शकणाऱ्या 3 शेती संबंधी व्यवसायाची माहिती मी अगदी संक्षिप्त मध्ये देत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यवसायाविषयी जर डिटेल माहिती जर घ्यायची असेल तर आम्हाला जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्याच्यावर एकदम फुल डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊ. तर यातला पहिला सगळ्यात जास्त नफा देणारा आणि शेतीशी संबंधित कुठलाही शेतकरी करू शकणारा व्यवसाय, तर तो व्यवसाय आहे गवती चहाचा व्यवसाय. आता मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की गवती चहाला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असं म्हणतात. तर लेमन ग्रास किंवा गवती चहाला भारताबरोबरच बाहेरच्या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गवती चहाचा वापर भरपूर गोष्टी बनवण्यासाठी केला जातो, जसे साबण, अत्तर, स्प्रे, शॅम्पू, औषधे, खाण्याचे पदार्थ, सौंदर्य प्रसाधने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं जे काय तेल असतं तर या तेलाला सगळ्यात जास्त मागणी असते. त्याचबरोबर तुमचा गवती चहापासून तुम्ही लेमन टी सुद्धा त्या ठिकाणी तयार होते. आणि जवळपास या गवती चहाच्या पासून जे काय तेल निघतं तर त्या तेलाच्या 15 मिलीसाठी 400 रुपये त्या ठिकाणी गिराईक मोजायला तयार होत असतं. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की 15 मिलीच्या बॉटलला सुद्धा 400 रुपये किंमत ऑनलाईन त्या ठिकाणी दाखवली जाते आहे. त्याचबरोबर गवती चहाच्या म्हणजे चहा पावडर मध्ये सुद्धा याचं मिक्सिंग करून त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर मागणी दैनंदिन रूपात सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. तर यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की गवती चहा हा किती आपल्याला पैसे देऊ शकतो. गवती चहाचं तेल जर तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जर विकलं तर एका लिटरला 1200 ते 1500 रुपयाचं साधारणपणे तुम्हाला भाव मिळतो. आणि तेच जर तुम्ही रिटेल किंवा किरकोळ विक्री जर केली तर 2500 ते 3000 रुपयापर्यंत लिटर माग भाव त्याला मिळतो. आता बघूयात की याचं एकरी उत्पादन साधारणपणे किती निघतं. आता गवती चहाचं एकरी उत्पादन हे 8 ते 10 टन त्यामध्ये निघत असतं आणि त्याच्यामधनं जवळपास 50 ते 70 लिटर तेल एका एकरामधनं निघत असतं. मग आता याचं एक रोप तुम्हाला जवळपास 20 ते 30 पैशाला पडतं. दर 4 ते 5 महिन्यानंतर याची तुम्ही कापणी करू शकता. तर असं जवळपास एकदा हे रोप लावल्यानंतर 5 वर्ष हे रोप त्या ठिकाणी उत्पादन देत राहतं. तर इतका कमी मेंटेनन्स, कमी खर्च असलेला हा त्या ठिकाणी गवती चहाचा बिझनेस आहे. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही तेल स्वतः जर त्या ठिकाणी काढायचं असेल तर तेलाचा प्लांट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. तर त्याला सुद्धा जास्त खर्च लागत नाही आणि जास्त जागा सुद्धा लागत नाही. तर साधारणपणे 500 लिटर कॅपॅसिटी जर प्लांट टाकायला गेलं तर तो मात्र 1.5 लाखामध्ये त्या ठिकाणी येत असतो. आणि तुम्ही डायरेक्ट तेल काढून अगदी चांगल्या किमतीमध्ये ते तेल त्या ठिकाणी विकू शकता. आता मित्रांनो, आता आहे दुसरा बिझनेस की ज्याचं उत्पादन किंवा ज्याचा तयार माल 35,000 रुपये किलोने मार्केटमध्ये त्याला
चांगला भाव मिळत असतो. तर तो व्यवसाय आहे व्हॅनिला फार्मिंगचा बिझनेस. आता मित्रांनो, व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही खाल्ली असेल किंवा व्हॅनिलाचं तुम्ही सॉफ्ट ड्रिंक सुद्धा पिलेला असेल, तर तोच व्हॅनिला आपण आपल्या शेतामध्ये लावून त्याचं उत्पादन घेऊन तो विकायचा असतो आणि त्याला भाव कमीत कमी मिळतो 35,000 रुपये किलो. तर मित्रांनो, व्हॅनिला जसा आईस्क्रीम मध्ये वापरला तसा तो बऱ्याचशा केक मध्ये म्हणा, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, अत्तर, त्याचबरोबर बरेचसे फ्लेवर बनवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असतो. तर याची मार्केटमध्ये इतकी डिमांड आहे की उत्पादन घेतल्यावर त्याला विकायचं सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की मार्केटमध्ये व्हॅनिला मोठ्या प्रमाणावर लागतो पण त्याचं उत्पादन तेवढ्या प्रमाणावर होत नसतं. मग याला सुद्धा तुम्ही होलसेल मार्केटमध्ये किंवा रिटेल मार्केटमध्ये विकू शकता, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तुम्ही एक्सपोर्ट किंवा बाहेरच्या देशात सुद्धा पाठवू शकता, किंवा स्वतःचा ब्रँड बनवून ऑनलाईनने विकू शकता. आता त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात शेवटचा व्यवसाय तर तो आहे डायबिटीज लोक. तो जे लोक आरोग्याचा अगदी जाणीवपूर्वक विचार करतात, आरोग्याची भरपूर काळजी घ्यायला लोकांनी सुरुवात केली, तर त्यामुळे त्याची डिमांड अगदी जबरदस्त वाढलेली आहे. तर तो व्यवसाय आहे स्टेवियाचा व्यवसाय. आता मित्रांनो, स्टेविया नावाची जी काय वनस्पती असते तर तिच्यापासून साखरेसारख्या गोड चवीची एक गोष्ट तयार होते. पण तर स्टेविया हा पूर्वी फक्त डायबिटीज असलेले लोक वापरायचे, किंवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे ती लोक वापरायचे. त्यामुळे होतं काय की त्याची चव गोड आहे पण साखरी इतक्या कॅलरीज त्याच्यात नसतात, किंवा साखरेमुळे होणारे दुष्परिणाम स्टेवियामुळे होत नाही, आणि फक्त डायबिटीज वाले लोक त्याला यूज करायचे. पण आता जसं जसं लोकांची जागरूकता वाढायला लागली तशी तशी लोक स्टेवियाचा वापर आपल्या आहारात साखरेचा पर्याय म्हणून करायला लागले, आणि इथून पुढे लोक आरोग्याविषयी अजून जास्त जागरूक होतात आणि अजून जास्त त्याचं मागणी त्या ठिकाणी वाढणार आहे. तर स्टेविया जवळपास तुम्हाला 1 किलोला जर त्याचा भाव जर बघितला तर जवळपास 1000 ते 1500 रुपयापर्यंत स्टेवियाचा किलोचा भाव तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकता. आता हा स्टेविया जर तुम्ही त्या ठिकाणी शेतात जर लावला तर अगदी कमी खर्चामध्ये हा लावला जातो. त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर 5 वर्षे स्टेवियाचं झाड राहतं. तुम्ही फक्त त्याची पाने तोडायची आहेत, दर 3 ते 4 महिन्याने पाने तोडायची आहेत. मग ही पाने तुम्ही कोणत्याही फार्मास्युटिकल औषधांच्या कंपन्यांना डायरेक्ट विकू शकता, किंवा प्लांट लावून त्याचं साखरीच्या सारखं स्टेवियाची साखर बनवून ती सुद्धा मार्केटमध्ये तुमचा ब्रँड बनवून विकू शकता. आता यानंतर भारत ह्या तिन्ही व्यवसायात जी काय लागवड करायची, जी काय पिके लावायची आहेत, तर ती सर्व औषधी वनस्पती आहेत. तर ह्या वनस्पतीला भारत सरकारच्या आयुष मार्फत 30 ते 75% सबसिडी मिळते. त्याचबरोबर नॅशनल मेडिसिनल प्लांट अँड अरोमॅटिक या बोर्डाकडून सुद्धा तुम्हाला याची सबसिडी वेगळ्या याच्यात मिळते. त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट अशी एक सरकारची वेगळी संस्था आहे, तर हिच्याकडनं तुम्हाला ट्रेनिंग किंवा मार्गदर्शन सुद्धा गव्हर्नमेंटच्या मार्फत मिळत असतं. म्हणजेच एकंदरीत सरकारकडनं जबरदस्त प्रोत्साहन असलेली ही गोष्ट आहे, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काळजी करायचं याच्यामध्ये कारण नाही. अगदी तुम्ही आरामशीर या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि यापैकी कुठल्याही एखाद्या व्यवसायाबाबत डिटेल माहिती लागत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही लवकरच त्याच्यावर पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ. तर धन्यवाद.